काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहायची नसतात तर ती मनाने जगायची असतात. तशातील एक ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाट स्वतःमध्ये एक वेगळं जग सामावून घेतो. सह्याद्रीच्या कुशीत पसरलेली हिरवाई, धुक्यात हरवलेले डोंगर आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची नवी ओळख. कधी रस्त्याच्या कडेला झरे अलगद वाहतात तर कधी आकाशातून कोसळणारे धबधबे मनाला थक्क करून टाकतात. इथलं प्रत्येक क्षण, प्रत्येक नजारा हा प्रवास नाही तर एक जिवंत स्वप्न आहे. आज आपण चाललो आहोत ताम्हिणी घाटाच्या अनोख्या प्रवासाला, जिथे शेवटी आपल्याला भेटणार आहे त्याचा लपलेला हिरा, आणि तो म्हणजे सावळ्या घाट. पावसाळ्यात हा घाट जणू स्वर्गात परिवर्तित होतो. प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवा मोहक चेहरा आपल्या स्वागतास उभा राहतो. इथलं खरं वैभव म्हणजे इथली शांतता, जिथे फक्त पक्ष्यांचा मधुर स्वर आणि झऱ्यांच्या प्रवाहाचा नजारा मनाला एक अद्भुत समाधान देते. नमस्कार मंडळी, तर कशा तुम्ही? तर तुमचा होस्ट अभिषेक माने स्वागत करतो आजच्या नवीन ॲडव्हेंचर्स ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहे ताम्हिणी घाट आणि सावळ्या घाट. चला तर मग आजच्या सफरचा आनंद घेऊया. इथला रस्ता म्हणजे निसर्गाने स्वतः रेखाटलेलं एक अद्भुत चित्र. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या. पण जेवढा हा रस्ता आपल्याला सुंदर दिसत आहे तेवढाच तो खतऱ्यांनी भरलेला पण आहे. थोड्याच वेळात आम्ही की असं बघणार होतो ज्याची आम्ही कल्पना पण केलेली नव्हती. आम्ही त्या दाट धुक्यातून सावधपणे पुढे जात होतो आणि अचानक समोर एक बस रस्त्याकडेला अडकलेली दिसली. क्षणभर दळदळ वाढली, पण सुदैवाने कोणाला काही लागलं नव्हतं. तरी तो प्रसंग आम्हाला आठवण करून गेला की या डोंगर दऱ्यांवर निसर्गाचं सौंदर्य जितकं मोहक आहे तितकंच ते अनपेक्षित वळणाने भरलेलं आहे. ताम्हिणी गाव ओलांडत असताना एक सुंदर अशी नदी मला दिसली. तिला पाहून वाटत होतं की जेवढं डोळ्यामध्ये समेटता येईल तेवढं समेटून घ्या, पण दुर्दैव असं होतं की आमच्याकडे वेळ नव्हता. सावळ्या घाट आमची वाट बघत होता आणि आम्ही त्याची. धुकं पण हळूहळू वाढत होतं. या धुक्याला पार करत आम्ही येऊन पोहोचलो हॉटेल जय मल्हारजवळ. जर तुम्ही सावळ्या वाहिलेला जात असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर हॉटेल मल्हारच्या माझ्या मागे दिसत आहे. तिथून एक रस्ता जाते, तो टर्न घेऊन आपण परातेवाडीला जातो. परातेवाडीला गेल्यानंतर तिथून आपल्याला खाली सावळे घाटामध्ये उतरावं लागतं. तुम्हाला जर रस्ता समाधान नसेल तर इथं सावळ्या घाटाच्या पाट्या पण लावलेल्या आहे. हळूहळू आमची गाडी सावळ्या घाटाच्या दिशेने सरकत होती. तोच रस्ता जिथून पुढे जाण्याचा एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे निसर्गाच्या कुशीत हरून जाण्याचा. या हिडन पॅराडाईजपर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटंसं तिकीट आपल्याला द्यावं लागतं, फक्त 50 रुपये प्रति व्यक्ती. पण बिलीव्ह मी, पुढचा अनुभव त्या पैशापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे. तिकीट काढून आम्ही येऊन पोहोचलो परातेवाडी गावात. गाव अगदी निसर्गाच्या कुशीत बसलेलं. इथे थोडा नाश्ता केला, कारण आता खरा प्रवास जो होता तो सुरू होणार होता. इथूनच आपल्या ट्रॅकिंगची सुरुवात होणार होती. आता आम्ही परातेवाडीमध्ये गाड्या पार्किंगला लावल्या आहे आणि सावळ्या घाटाकडे ट्रॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे. ट्रॅकिंग करताना आपल्याला अशा पाट्या बघायला मिळतात. त्या पाट्यांच्या सहारे पण आपण खाली जाऊ शकतो. चला आता आपण या ट्रॅकिंगचा आता आनंद घेऊया. सावळ्या घाटाकडे जाण्यासाठी आपल्याला असा रस्ता इथे पाहायला मिळत आहे. सावळ्या घाटाकडे जाताना आपल्याला मधामध्ये कंपाऊंड दिसते. त्या कंपाऊंडच्या मधामधून रस्ता आहे. त्या रस्त्याने जरा पुढे आलं की आपल्याला सावळ्या घाटाची पाटी येथे बघायला मिळते. व्हायरल होऊन नाही. इथं रस्त्याने जात असताना आपल्याला जे आर्टिफिशियल लेक पण इथं बघायला मिळत आहे. खाली उतरताना आपल्याला खूप सावधानीपूर्वक खाली उतरावं लागते. आपका एक गलत कदम आपको इधर भगवान से मिलाने के लिए काफी है. हवे जे एवढं बेकार पेशी झालं नाही इथं की मला वाटत नाही की आपल्याला ड्रोन इथं उडायला भेटणार आहे. आता इथं ड्रोन शॉट आपण घेतले असते. तो खाली गेल्यानंतर फॉग वगैरे क्लिअर झाल्यानंतर काय करू शकतो आपण तो. आम्ही ट्रॅकच्या वाटेवर पाऊल टाकलं आणि क्षणात निसर्गाने आपल्याला मिठीत घेतलं. आजूबाजूला इतकं दाट धुकं पसरलं होतं की 2 पावलांवर उभा असलेला माणूसही अस्पष्ट दिसत होता. फक्त कानावर पडत होता तो पावसाच्या थेंबांचा मंद आवाज आणि पायाखाली घसरणारे ओळे खडक. प्रत्येक पावलात जपून चालावं लागत होतं, कारण इथली प्रत्येक चूक थेट दरीकडे नेत होती. अचानक नजर गेली त्या हिरव्यागार गवताकडे. इतकं ताजं, इतकं ओलसर हिरवं की डोळ्यांना एक वेगळं समाधान मिळालं. आणि ते गवत वाऱ्याच्या झुळुकीने हालताना जणू स्वतः निसर्गात आपलं स्वागत करत आहे असं वाटलं.
तर एका बाजूला खोल दरी, इतकी खोल की तिचा शेवट धुक्याने दिसत बी नव्हता. तर दुसऱ्या बाजूला भक्कमपणे उभे ठाकलेले डोंगर, जणू आपलं रक्षण करत असलेले प्रहरी. मध्ये फक्त एक अरुंदशी वाट, जणू कुणीतरी खडक फोडून खास प्रवाशासाठी तयार केली असेल. इथं आपल्याला छोटूकला झाडा बघायला मिळत आहे. दरीचा खोल कडा, तर दुसऱ्या बाजूला उभा ठाकलेला खडकाचा भिंतसर कडा. त्या क्षणी मनाला फक्त एक विचार, इथून पडलो तर पुढचा श्वास दरीतच असेल. पण हाच तर ट्रॅकिंगचा खरा थरार असतो, भीती आणि आनंदाचं अद्भुत मिश्रण. जिथे प्रत्येक खोल तुम्हाला जास्त जिवंत असल्याची जाणीव करून देतं, जिथे प्रत्येक क्षण निसर्गाच्या कुशीत हरून जाण्याचा भाग पाडतो आणि मनात हळूहळू उमटतं की खरं आयुष्य म्हणजे हेच, असंच मुक्तपणे जगणं. सावळ्या घाटावर व्ह्यू पॉईंट बघायसाठी एकदम खतरनाक अशी ट्रॅकिंग आपल्याला करायला लागते. इथं तुम्ही बघू शकता खाली डायरेक्ट सर्वांमध्येच पायऱ्या आहे. अरे उतरता आणतोच पण अरे उतरता आणतोच पण चढताना कसे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथले खडक सतत पाण्याने ओलसर झालेले असतात, त्यामुळे ते खूप घसरडे पुरा होतात. खाली अंधार खास अंधार करून आहे. खाली अंधार उतरताना म्हणजे तर सुरुवात. अधिकच काळजी घ्यावी लागते, कारण अशा वेळी जर पाय घसरला तर संतुलन सुटून मोठी दुखापत होऊ शकते. म्हणून प्रत्येक पाऊल हळूहळू आणि जपून सावधपणे टाकणं महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या ट्रॅकिंगचा दुसरा पडाव लागला होता आणि तो म्हणजे घनदाट जंगल. अंधारबन ट्रॅकची सुरुवात. आता दरड उतरून झाल्यानंतर एकदम घनदाट जंगलाची सुरुवात इथून झालेली आहे. आपल्याला आणखी बघू किती वेळ लागणार आहे आपल्याला सावळ्या घाटाकडे पोहोचायसाठी. या जंगलामध्ये भरपूर प्रमाणात चिखल झाला होता. जसा जसा जंगल आपण पार करत होतो तशी तशी एक्साइटमेंट पण वाढत होती. आलो 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 एकदम सटकत नाही ना. डोंगर या अशा घनदाट जंगलाची ट्रॅकिंग करता करता तो व्हिडिओ मला आठवला. हॅलो गाईज, आया मंडरचा वॉटर कसं इथं आहे. हॅलो गाईज, आया मंडरचा फॉरेस्ट वेर आर यू नाऊ. चला आपली ट्रॅकिंग बरीच किचकट झालेली आहे, तर आपण हळूहळू हळूहळू ट्रॅक करत 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 खाली जात आहे. खाली उतरत असताना डोळ्यासमोर एक सुंदर दृश्य आलं. धुक्यातून झिरपत वाहणारा धबधबा, आणि तो म्हणजे प्रसिद्ध रिंग वॉटरफॉल. पावसाच्या पाण्याने तो अधिकच प्रचंड दिसत होता. पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या रेषा खडकावरून खाली कोसळताना जणू निसर्गाचा एक भव्य पडदा आपल्या स्वागतासाठी घडतोय असं वाटलं. इथे आज जरा जास्तच फॉग आहे, त्याच्यामुळे एका एका मिनिटाला फॉग क्लिअर होते आणि आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटते. खूप सुंदर असे नजारे इथे आपल्याला बघायला मिळतात. जास्त फॉग असल्यामुळे आपण जास्त वेळ काही बघू शकत नाही. ते 5-5 मिनिट 1-1 मिनिटाला ते क्लिअर होतात आणि क्लिअर होते ते. सावळ्या घाटामध्ये खाली उतरताना एक वेगळं दृश्य समोर आलं. तिन्ही बाजूने खोल दऱ्या पसरलेल्या आणि दऱ्यांच्या कुशीत साधारण 15च्या आसपास धबधबे कोसळताना दिसत होते. धुक्यातून झिरपून येणारे हे धबधबे पाहताना असं वाटत होतं जणू निसर्गाने स्वतःच अद्भुत नाटक आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. तर खाली आल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. बघू शकता खूप सुंदर असे झरे वगैरे सगळे इथे आपल्याला दिसत आहे. इथं आपल्यासारखे आता ब्लॉगर आणि ड्रोनवाले भेटलेले आहे. त्यांच्याकडे मिनी 4 Pro आहे, हे बघू शकता. आणि आपली शूटर पण इथं रेडी झालेला आहे ड्रोन घेऊन. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत धुक्याच्या पडद्यामागून एक पांढरी धार शांतपणे खाली उतरताना दिसते. हा आहे रिंग वॉटरफॉल. वरून पाहिलं की हा झरा जणू आकाशातून थेट खाली येतोय असं वाटतं. त्या शुभ्र पाण्याचा प्रवाह दरीत कोसळतो आणि सगळीकडे धुक्याची चादर पसरवत जातो. आजूबाजूला फक्त हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा गडगडाट. क्षणभर असं वाटतं की निसर्गाने स्वतःचं एक गुपित आपल्या समोर उघडले. रिंग वॉटरफॉल सावळ्या घाटाचं खरं सौंदर्य जे पाहणाऱ्याच्या मनात कायम घर करून जातं. आपण आता त्या मागच्या धबधब्याचे जे ड्रोन शॉट आहे आणि टाइमलॅप्स तो घेतलेला आहे. आणि आता पुढच्या धबधब्यांकडे बोलूया. इथे फॉग पण भरपूर प्रमाणात जमा झालेला आहे. बघू पुढे ड्रोन शॉट घेतला जाता की नाही घेतला आपल्याला. या धबधब्यानंतर आमच्या प्रवासातला खरा आश्चर्यकारक क्षण पुढे उभा होता, कारण आता स्वतः सावळा घाट आमच्यासाठी एक अनोखी सरप्राईज घेऊन उभा राहणार होता. सावळा घाटा टोकाशी पोहोचल्यावर असं काही आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं जे केवळ नजरेला नाही तर मनालाही थक्क करून टाकणार होतं. एक असं दृश्य जिथे निसर्गाची अफाट दरी, धुक्याने भरलेले खोरे आणि दूरवरून चमकणारे धबधबे एकाच पटावर दिसत होते. जणू एखादं स्वप्न डोळे उघडे ठेवून पाहतोय असं भास वाटत होतं.
तुम्ही समोरचा धबधबा बघताय तो आहे देवकुंड धबधबा. आता आमच्या कार्यकर्त्याचं मन झालं तिथं जायचं. चलो ए म्हणता चलो देवकुंड. हा जो धबधबा समोर दिसतोय तो म्हणजे देवकुंड. सावळ्या घाटात टोकावून दिसणारा हा नजारा खरंच अविस्मरणीय आहे. वरून खाली कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी, दरीभर घुमणारा त्याचा आवाज आणि भोवती पसरली दाट हिरवळ. देवकुंडकडे पाहताना असं वाटतं जणू आकाशातून थेट पृथ्वीवर स्वर्गाचा एखादा तुकडा उतरला आहे. त्या पाण्याच्या फेसाळलेल्या थेंबांमध्ये इंद्रधनुष्याचे रंग चमकतात आणि दरीत बसून ऐकावं असं वाटणारं त्याचं गूढ संगीत मनाला खोलवर भिडतं. प्रवासाच्या इतक्या कष्टानंतर जेव्हा हे दृश्य नजरेत भरतं तेव्हा जाणवतं की खरी किंमत ही या निसर्गाच्या अप्रतिम अनुभवातच आहे. आणि त्या क्षणी सावळ्या घाटात हा प्रवास एक अविस्मरणीय क्षण बनून गेला. इथे वारा इतका जोरात होता की आम्हाला ड्रोन शूट घेणे शक्य झालं नाही. त्या क्षणी थोडं दुःख नक्कीच वाटलं, कारण हा नजारा आकाशातून कैद करायची मनापासून इच्छा होती. पण तरी मनात एक वेगळीच भावना उमटली. कदाचित सावळ्या घाट अजूनही आपलं गुपित जपून ठेवतोय आणि आपल्याला परत एकदा बोलवत आहे. जणू सांगतोय, आज नाही पण पुन्हा या, माझं खरं सौंदर्य पुन्हा अनुभवून जा. आता इथे आपला सावळ्या घाट संपूर्णतः एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण रिटर्नच्या मार्गाने जगत आहे. खूप चांगला आणि थ्रिलिंग ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स आपल्याला ठिकाणी भेटलेला आहे. तुम्ही जर इथे येत असाल तर हे मस्ट विजिट प्लेस आहे. काय पडसाद इकून येताना तर काही मजा वाटली तुला, इकून जाताना काही फुसफुस करू आला तुझं? काय फुसफुस करू आला ना फुसफुस पण करू आला? तू अरे तू दोनदार पडता पडता वाचला, तुला वाचवलं रे मी. हाव रे भाऊ, अरे भाऊ हे पाय आता परत पडत होता. हेच राहिलं ऐकायचं. हे सांगायचं आहे, थोडं सांगायचं आहे. चल चल. परतीच्या वाटेवर चालताना मन अगदी शांत होतं. सकाळी ज्या वाटेवर भिट्याने तरार जाणवत होता ते आता फक्त समाधान होतं. झाडांच्या पानांवरून पडणारे पावसाचे थेंब, कानात गुंजणारे पक्ष्यांचे आवाज आणि खोल दरीतून येणारा वाऱ्यांचा गारवा, हे सगळं क्षणभर थांबून अनुभव असं वाटत होतं. प्रत्येक वळणावर मागे वळून पाहिलं तर निसर्ग आपल्याला निरोप होत होता. थकवा होता पण मन मात्र भारावून गेलं होतं. असं वाटत होतं की हा प्रवास संपत नाही तर आपल्याला पुन्हा एकदा बोलवतोय. आता आपला जो अवघड ट्रॅक आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आता इथून आपल्याला इझीच रस्ता आहे. आता आम्ही ना गाडी इथे एक्सचेंज केलेली आहे आमच्या मित्रासोबत. आता एमटी त्यांना दिलेली आहे आणि आपण बुलेट घेतलेली आहे. जय महाराष्ट्र. परातीवाडीमधून निघाल्यानंतर आम्ही ठरवलं की तामिनी घाटापासून थोडं आतपर्यंत जायचं आणि पुढे जाताना जे नजारा आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले ते खरंच श्वास रोखून धरणारे होते. हिरव्यागार डोंगराच्या खुशीत धावत येणारे हे असंख्य धबधबे, आजूबाजूला दाट धुके चादर आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवा चेहरा, हे सगळं मी तुम्हालाही दाखवतो. मोबाईल मध्ये घे ना, मोबाईल मध्ये. आता पळून आमले. तामिनी आता आपला सध्या रस्त्यावर समोर काहीच दिसत नाहीये. संपूर्ण धुका धुका येथे झालेला आहे. त्याचा अर्धा किलो कमी आहे का? महाराष्ट्र
आता आपण तामिनी घाटच्या वॉटरफॉलची ट्रॅकिंग जी आहे ती चालू केलेली आहे. धबधबे दिसल्यानंतर आम्ही ठरवलं यापैकी एकाकडे ट्रॅक करायचा. वाट जंगलात जात होतो, पायाखालून पाणी वाहत होतं आणि जसं जसं पुढे जात होतो तसा तसा पाण्याचा आवाज वाढत होता. काही क्षणात आपल्या डोळ्यासमोर एक प्रचंड धबधबा उभा राहिला. इथे थोडा एन्जॉय करून आम्ही तामिनी घाटाचा निरोप घेतला. तर या शेवटच्या झऱ्याचा आस्वाद घेऊन अशा प्रकारे आपण आपल्या तामिनी घाटाच्या आणि सावळ्या घाटाचा जो प्रवास आहे तो आपण इथं संपवलेला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या.